मित्रांनो, आज आपण ग्राफिकल मेथड ही आज माहिती पाहणार आहोत. हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग ग्राफ. Here we have to give some equations. X plus y is equal to 5, x minus y is equal to 1. How to solve these equations by graph? You have studied in the previous standard how to draw the graph of equation. आता याच्यामध्ये बघा दिलेले दोन इक्वेशन्स आहेत. या दोन इक्वेशन मध्ये ग्राफ कशा पद्धतीने सॉल्व करायचा हे आपण पाहिलेलं आहे पूर्वी. कशा पद्धतीनं तर पहिलं इक्वेशन घ्यायचंय x प्लस वाय इज इक्वल टू 5. या इक्वेशन मध्ये एक आपल्याला टेबल ड्रॉ करावं लागतं. टेबल ड्रॉ करत असताना कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे. टेबल ड्रॉ करत असताना आपण या पद्धतीनं टेबल काय करतोय ड्रॉ करतो. प्रत्येक इक्वेशनसाठी अशाच पद्धतीने टेबल ड्रॉ करा. आता इथं आपण ह्या जे व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत एक्स वाय एक्स कोमा वाय या व्हॅल्यू नेमकं घ्यायच्या कोणत्या हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो. तर इथं काय करावं लागतं, या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. फक्त एक कंडिशन असेल त्या ठिकाणी. कंडिशन अशी की तुमच्या ग्राफ पेपरवर बसल्या पाहिजे. इथं आपण एक ग्राफ ड्रॉ करूया. तुम्हाला लक्षात येईल. ओरिजिन स्केल लिहायला विसरायचं नाही. वन सेंटीमीटर इज इक्वल टू 1 2 3 5 -1 -2 -3 minus here -1 -2 -3 1 2 3. हा असेल y ॲक्सिस, हा x ॲक्सिस, हा x डॅश y डॅश. पॉइंट प्लॉटिंग करत असताना ॲटलिस्ट 3 पॉइंट घ्यायचे. जरी तुम्ही 2च पॉइंट घेतले तर कोणतेही 2 पॉइंट कोलिनियर येतात. ॲटलिस्ट 3 पॉइंट घेतल्यानंतर इथं कोलिनियर पॉइंट जर समजा 2 पॉइंट करेक्ट असले, तिसरा जर चुकलेला असेल तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर इथं व्हॅल्यू घेत असताना कोणत्याही व्हॅल्यू घ्या. कोणत्याही व्हॅल्यू एक्सच्या सुरुवातीला एक्सच्या घ्यायच्या असतील तर एक्सच्या घ्या किंवा वायच्या घेऊ वाटले वायच्या घ्या आणि त्यावरून दुसऱ्या व्हॅल्यूज काढू शकतात. आता इथं समजा एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, इथं 3 घेतली आणि इथं 4 घेतली. आता ह्या एक्सच्या व्हॅल्यूज ह्या घेतल्यात म्हणल्यावर वायच्या व्हॅल्यू येतील का? तर एक्स वायच्या व्हॅल्यू काढण्यासाठी ही एक्सची जी आपण व्हॅल्यू घेतलेली आहे ही व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनसाठी घेतली आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 साठी. ती व्हॅल्यू तिथं काय करायची, सबस्टिट्यूट करायची. तर सबस्टिट्यूट केल्यानंतर कशा पद्धतीने होईल, पुट एक्स इक्वल टू 2 प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस इथं एक +2 तिकडे गेल्यानंतर y इज इक्वल टू 5 प्लसचं इकडे आलं की मायनस, देअरफॉर y इज इक्वल टू 3. ही आलेली व्हॅल्यू इथं लिहायची ग्राफ टेबलमध्ये. सिमिलरली x इक्वल टू 3 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू काय येते, 2 येते. सॉल्व्ह करून बघायचं 3,2. x इक्वल टू 4 घेतल्यावर y इज इक्वल टू काय येतं, 1 येतं. मग आता या आलेल्या व्हॅल्यू हा जो आपण ग्राफ पेपर घेतलेला असतो त्या ग्राफ पेपरवर काय करायचे, प्लॉट करायचे. प्लॉट केल्यानंतर काय लक्षात येतं, 2,3
3. इथं कोणता पॉइंट आहे तो नोट करायचा आहे 2,3. त्यानंतर 3,2, 3,2. त्यानंतर 4,1. नोटिफाय केल्यानंतर हे तिन्ही पॉइंट जर कोलिनियर आले तरच ते तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी हे तिन्ही पॉइंट एका रेषेमध्ये जर आलेले असतील तर ते पट्टीच्या सहाय्यानं काय करायचे आहे, व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहे. आणि जॉईन करून घेतल्यानंतर ही एक लाईन असणार आहे आणि ही लाईन कोणतं इक्वेशन असणार आहे तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 असणार आहे. सिमिलरली ज्या पद्धतीने आपण पहिलं इक्वेशन घेतलेलं आहे तसंच आपण काय करू शकतोय, दुसऱ्या इक्वेशन साठी जर टेबल घेऊ शकतोय. दुसऱ्या इक्वेशन साठी काय असेल, x प्लस वाय इज इक्वल टू 1. आता x प्लस वाय इज इक्वल टू 1 म्हटल्यानंतर इथं काय करता येईल रे, तर सेम याच पद्धतीने टेबल बनवू शकतोय तुम्ही. आता x प्लस वाय इज इक्वल टू 1 साठीच आपल्याला टेबल आपण पाहिलेलं आहे. त्या पद्धतीनं x मायनस वाय इज इक्वल टू 1 साठी काय करता येईल बघा. हे x मायनस वाय इज इक्वल टू 1 टेबल तयार करताना सेम प्रोसिजर मध्ये बदल करायचा नाही. सिमिलरली इथं सुद्धा ऍटलिस्ट 3 व्हॅल्यूज घ्यायच्या. 3 व्हॅल्यूज घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की ज्या पद्धतीनं पहिला ग्राफ आपला आलेला आहे त्याच पद्धतीनं दुसरा सुद्धा ग्राफ येणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल कंडिशन अशी असेल, इथं सुद्धा व्हॅल्यू घेताना कोणत्याही तुम्ही व्हॅल्यू घ्या. या ठिकाणी y ची व्हॅल्यूज 0, 1, -1 अशा घेऊ शकताय. सिंपल व्हॅल्यूज घ्यायच्या आणि सिंपल व्हॅल्यूज घेतल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, त्या व्हॅल्यू जशा पहिल्या इक्वेशन साठी सॉल्व्ह करून घेतल्या होत्या त्याच पद्धतीने इथं सॉल्व्ह करून घ्यायच्या. आणि समजा तुम्हाला डायरेक्ट जमत असेल डायरेक्ट करू शकताय, पण सिंपली आता त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला समजा अवघड जात असेल तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघून करायचं. आता इथं y ची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होतं, हे 0 म्हणजे x इक्वल टू काय मिळतो आपल्याला 1 मिळतो. सिमिलरली y इज इक्वल टू 1 जर घेतला तर इथं काय होतं, हा 1 -1 इकडे आला तर प्लस होतो म्हणजे 1 + 1 2 होतं. आणि समजा इथं -1 घेतलं, y ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर काय होतं, इथं y इज इक्वल टू -1 घेतला, इथं x मायनस 1 इज इक्वल टू 1 म्हणजे इथं काय होईल, x मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल टू 1. +1 तिकडे गेला तर काय होतो मायनस आणि हा x इक्वल टू 1 - 1 म्हणजेच x इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0. म्हणून इथे x ची व्हॅल्यू काय घ्यायची 0. आता या ठिकाणी काय करावं लागेल, हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आपण काय करू शकतो, ऑर्डर्ड पेअर मध्ये लिहू शकतो. पॉइंट ऑर्डर्ड पेअर म्हणजे कसं येणार 1 0 2 1 0 -1. आणि हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट तुम्ही काय करायचे आहेत, एकाच ग्राफ पेपरवर काय करायचे आहे, प्लॉट करायचे आहेत. मग 1,0 हियर y coordinate is 0 and x coordinate is given, therefore this point is on x axis. 1,0 इथं पॉइंट काय करायचा आहे, प्लॉट करायचा आहे. मग इथं काय होईल 1,0. आता याच्यामध्ये 1,0 हा पॉइंट प्लॉट केल्यानंतर सिमिलरली 2,1 हा सुद्धा पॉइंट प्लॉट करू शकता तुम्ही. त्यानंतर 0,-1. आता हे तिन्ही पॉइंट प्लॉट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेमध्ये आलेले दिसतात आणि एकाच रेषेमध्ये आले त्याचा अर्थ आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे. आणि हे काय करायचं, परत पट्टीच्या सहाय्यानं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर हे इक्वेशन काय असेल, x - y इज इक्वल टू 1. आता या दोन रेषा एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये काय झालेल्या आहेत, छेदलेल्या आहेत. त्यालाच काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग पॉइंट.
इंटरसेक्टिंग पॉइंट काय असेल, एक्स ऍक्सिस वरचा 3 आहे, वाय ऍक्सिस वरचा 2 आहे आणि इंटरसेक्टिंग पॉइंट 3,2 आहे. म्हणजेच सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन x इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2. अशा पद्धतीनं आपल्याला ग्राफच्या साहाय्यानं दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. याच पद्धतीनं आणखीन एक उदाहरण आपण काय करू शकतोय, पाहू शकतोय. तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीची एक्झाम्पल्स मिळतील. या ठिकाणी देखील आपण काय करू शकतोय, टेबल तयार करू शकतोय. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे जे पाठीमागे आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये पहिल्या इक्वेशन साठीचा टेबल आपण तयार करून घेऊया. 3x मायनस वाय इक्वल टू 2 साठी एक्स वाय एक्स कोमा वाय व्हॅल्यू घेताना ऍटलिस्ट 3 व्हॅल्यूज ऍटलिस्ट 3 व्हॅल्यूज घेत असताना कशा पद्धतीनं त्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी त्या 3 व्हॅल्यूज घेत असताना काय करावं लागेल, तर इथं एक्सच्या घेऊ शकताय किंवा वायच्या व्हॅल्यूज घेऊ शकताय. आणि वाय एक्स किंवा वायच्या व्हॅल्यू जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या ठिकाणी कोणत्या व्हॅल्यू घ्यावा हे बंधन नाही आपल्याला. मग तिथं काय करा, एक्सची व्हॅल्यूज घेत असताना 0 पासून स्टार्ट करा. 0, 1 आणि 2 या जर व्हॅल्यूज घेतल्या तर इथं व्हॅल्यूज पुट करू शकता तुम्ही. 0, 3 इंटू 0 काय होईल, 3 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. मग 3 इंटू 0 म्हणजेच काय होईल, तर 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजेच काय होईल इथं, मायनस वाय इज इक्वल टू 2. पण मायनस वाय म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येणार, -2. मग ही -2 व्हॅल्यू इथं तुम्ही देऊ शकताय. म्हणजे इथं काय होईल, 0, -2. आता याच्यामध्ये सेम त्याच पद्धतीने इथं 1 जर घेतलं तर काय होईल रे, 3 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 2. आता हे 3 इंटू 1 काय होईल, 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. हे +3 तिकडे गेल्यानंतर मायनस होणार, मायनस वाय 2 मायनस 3 मायनस वाय इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू +1. म्हणजे इथं व्हॅल्यू काय आली, 1,1. सिमिलरली एक्स इक्वल टू इथं 2 ठेवा, काय होईल, 3 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 2. इथं 3 इंटू 2 6 मायनस वाय इज इक्वल टू 2. मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 6 मायनस वाय इज इक्वल टू -4. आणि मायनस मायनस काय होतं, प्लस. म्हणजे इथं काय येणार, 4. हे कॅल्क्युलेशन डझंट मॅटर, ह्याला मार्क नाही आहे, लक्षात ठेवायचं, फक्त या टेबलला मार्क आहे. त्याच्यामुळं हे कॅल्क्युलेशन तुम्ही बाजूला करू शकताय. लक्षात आहे. त्याच पद्धतीनं आता जसं टेबल नंबर 1 तुम्ही तयार केला आहे तसाच टेबल नंबर 2 सुद्धा तुम्ही काय करू शकताय, तयार करू शकताय. टेबल नंबर 2 तयार करत असताना सेम याच पद्धतीनं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. इथं व्हॅल्यूज घेताना सेम तशाच पद्धतीनं आता इथं सुद्धा x ची व्हॅल्यू काही घेऊ शकताय, 0, 1, 2 अशा जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. मग 0, 1, 2 घेतल्यानंतर इथं काय होईल रे, x इक्वल टू 0 ठेवला तर काय होणार, x इक्वल टू 0 ठेवल्यावर 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. मग इथं 0 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच वाय इज इक्वल टू काय असेल, -3.
सिमिलरली एक्स इक्वल टू 1 जर ठेवला इथं तर काय होतं 2 into 1 minus y is equal to 3 minus 2 minus y is equal to 3 म्हणजे minus y is equal to 3 minus 2 minus y is equal to 1 म्हणजेच y is equal to काय असेल minus 1. सिमिलरली 2 x इक्वल टू 2 जर पुट केला तर काय होईल x इक्वल टू 2 पुट केल्यावर 2 into 2 minus y is equal to 3 4 minus y is equal to 3 हा प्लस 4 तिकडे गेला तर मायनस मग मायनस y is equal to minus 1 आणि दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे म्हणून इथं काय होणार प्लस होणार 2,1. आता हे जे पॉइंट्स आहेत आलेले पॉइंट्स तुम्ही सेम त्याच पद्धतीनं काय करू शकताय प्लॉट करू शकताय. आता प्लॉटिंग करत असताना या ठिकाणी ग्राफ मध्ये व्यवस्थित प्लॉट करायचे आहे. कशा पद्धतीनं बघा ग्राफिकली लक्षात येतं तुमच्या ते 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -1 -2 -3 -4 1 2 3 4 x x सॉल्व करत असताना आता प्लॉटिंग करायची आपल्याला 0, -2 म्हणजे x कोऑर्डिनेट 0 त्यामुळे पॉइंट कुठे येणार आहे y ऍक्सिस वर म्हणजे इथं येणार तुमचा पॉइंट. कोऑर्डिनेट लिहिले तरी चालतात 1, 1 सिमिलरली 2, 4 आणि हे तिन्ही पॉइंट कोलिनियर यायलाच पाहिजे नाही आले तर कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे असं समजायचं आणि हे काय करायचे पट्टीच्या साहाय्यानं जोडायचे आहे. सिमिलरली या ठिकाणी दुसऱ्या टेबलसाठी ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत 0, -3 0, -3 म्हणजे इथे येणार. सिमिलरली 1, -1 -1 त्यानंतर 2, 1 आणि हे तीनही पॉइंट एकाच रेषेमध्ये येतात आणि ते काय करायचे आहेत असे पट्टीच्या साहाय्यानं जोडून घ्यायचे आणि पट्टीच्या साहाय्याने जोडून घेतल्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा इंटरसेक्टिंग पॉइंट काय येतो -1 -4. Therefore solution x equal to -1 y is equal to -4. तर अशा पद्धतीने आपण ग्राफिकल मेथडचा अभ्यास केलेला आहे.